नमस्कार मित्रांनो, आज बघत आहेत आपण केंद्र आणि राज्य संबंध हा टॉपिक बघत आहेत। हा सगळ्यात अवघड टॉपिक आहे, सगळ्यात किचकट टॉपिक आहे, पण एकदम सोपा असतो। तुम्हाला मी सांगितलं ना, ज्या पद्धतीने आपण पाहतो, आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपला अभ्यासाचा दृष्टिकोन कसा आहे, त्याच्यावरून आपल्याला ह्या गोष्टी कळतात। आलं लक्षात? मग याच्यामध्ये आपण आज बघणार आहे तीन बाजू, कारण की एक बाजू अशी की तिचं विभागणीच केलेलं नाही, म्हणून ती बाजू आपल्याला याच्यामध्ये बघायची नाही। मग कोणत्या गोष्टीचे कोणत्या बाजू बघायच्यात आपल्याला? एक कायदेविषयक बाजू पहिली, दोन कार्यकारी त्यालाच प्रशासकीय बाजू म्हणतो, आणि तीन वित्तीय बाजू। अशा तीन बाजू आपण बघणार आहे। आता जर तुम्हाला विचारलं केंद्र आणि राज्य संबंध, तर केंद्र आणि राज्य संबंध म्हटलं की भाग 11 मध्ये येतं। बघा, केंद्र आणि राज्य संबंध जनरल ओव्हरऑल स्टेटमेंट केलं तुम्हाला, म्हणजे आपली सुरुवातच आपण क्वेश्चन पासून करतो। केंद्र आणि राज्य संबंध हे भाग किती मध्ये आहेत? तर आयोगाचा हमखास क्वेश्चन विचारतात, तर केंद्र आणि राज्य हा जो भाग आहे, तर भाग 11 मध्ये आपल्याला केंद्र आणि राज्य दिलेले आहे संबंध। मग आता बघायच्यात आपल्याला तीन बाजू, म्हणजे केंद्र राज्य संबंध ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तीन बाजू बघणार आहेत। एक कायदेविषयक पहिली बाजू, दुसरी कार्यकारी त्यालाच प्रशासकीय बाजू म्हणतो, आणि तिसरी वित्तीय बाजू। न्यायविषयक बाजू का बघणार नाहीत? तर कायदेविषयक, कार्यकारी आणि वित्तीय ह्या बाजूचं काय केलेलं आहे, ह्या तिन्हीचं केंद्र आणि राज्यामध्ये डिवायडेशन केलं। ह्या तिन्ही बाजूचं कायदेविषयक अधिकार आपल्याला विभागणी केलेली, कार्यकारी अधिकाराची पण विभागणी केलेली, आणि वित्तीय अधिकाराची पण काय केलेली, विभागणी केलेली। कार्यकारीला त्यालाच आपण प्रशासकीय बाजू म्हणतो। तर ह्या तिन्हीची विभागणी केलेली आहे, मात्र न्यायविषयक बाजूची आपण विभागणी केलेली काय? न्यायविषयक बाजूची आपण विभागणी केलेली नाही। त्याच्यामुळे त्याचा ह्या अभ्यासावर, कारण की आपली न्यायव्यवस्था ही कशी एकात्मिक न्यायव्यवस्था असल्यामुळे तिचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा नाही। आता बघू की मग कायदेविषयक संबंध, प्रशासकीय त्यालाच कार्यकारी त्यालाच त्याच्यानंतर वित्तीय संबंध, अशा तीन बाजू बघणार आहेत आपण अभ्यासताना। आता याचं काय केलेलं आहे, तर कायदे जनरल तुम्हाला मी स्टेटमेंट विचारलंय, जनरल स्टेटमेंट विचारलं म्हणजे केंद्र आणि राज्याचा संबंध भाग किती मध्ये समावेश केलेला आहे? तर केंद्र आणि राज्याचा समावेश भाग 11 मध्ये केलेला आहे। मग त्याच्यामध्ये पुन्हा भाग 11 आणि भाग 12 पडतं। भाग 11 मध्ये कायदेविषयक संबंध आणि प्रशासकीय संबंध दिलेले आहेत। बघा, भाग 11 मध्ये काय केलेले आहेत, कायदेविषयक आणि प्रशासकीय संबंध दिलेले आहेत। तर भाग 12 मध्ये वित्तीय संबंध आहेत। भाग 12 मध्ये वित्तीय संबंध बघा, जर प्रकरण केंद्र राज्य संबंध जर विचारले तर भाग 11, त्याच्यात पुढून विचारलं कायदेविषयक आणि प्रशासकीय यांचा जो संबंध आहे तो भाग 11 मध्ये, आणि वित्तीयचा संबंध भाग 12 मध्ये। आता आधी कायदेविषयक, कारण की आधी कायदे करायचं, प्रशासकीयचं काम काय तर त्याची अंमलबजावणी करणे। बघा, प्रशासन म्हणजे कोण? तर पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, त्यालाच प्रशासकीय बाजू म्हणतो आपण, त्यालाच कार्यकारी मंडळ म्हणतो। कार्यकारी मंडळाचा भाग असतो। कायदे मंडळाचं काम काय? कायदे करणं। त्याची अंमलबजावणी कोण करतं? तर प्रशासकीय, त्यालाच कार्यकारी मंडळ म्हणतो। अलग लक्षात? तर आता बघा, कायदेविषयक संबंध 245 ते 255, मित्रांनो हे कलम तुमच्या पाठ पाहिजेत, 45 ते 55 चे, आणि 56 ते 60 हे कलम पाठ आणि पाठच पाहिजेत। बाकीचे पुढचे करा, नाहीतर नका करू, पण हे कलम पाठ पाहिजेत। बघा, मी तुम्हाला सांगतो, नियमी आणि नियमी जोड्या लावली विचारतात कुठून, 245 ते 258 या कलमापर्यंत तुमचे कलम पाठ पाहिजेत। तर याच्यामध्ये तुम्ही 100% हमखास क्वेश्चन विचारतो, पाठ म्हणजे पाठच पाहिजे। 343 ते 351, 245 ते 257, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलेले राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती यांचे कलम पाठ पाहिजेत तुम्हाला, मूलभूत हक्क पाठ पाहिजेत, महत्वाचे कलम। त्याच्यानंतर 265 पासून पुढचे कलम काही पाठ पाहिजेत तुमचे, 1, 7, 8 कलम आहेत, म्हणजे असे काही कलम असतात की ते तुमच्या हमखास पाठ पाहिजेत। आता बघा, 245 ते 255 हा झाला कायदेविषयक संबंध, कायदेविषयक अधिकाराची बाजू, आधी कायदेविषयक अधिकाराची बाजू येते, नंतर प्रशासकीय बाजू येते, आणि नंतर वित्तीय बाजू येते। आता प्रशासकीय संबंध जर विचारलं तर 256 ते 263, बघा, प्रशासकीय संबंध म्हणलं तर 256 ते 263 मध्ये, म्हणजे आयोग काय विचारते याच्यावर डायरेक्ट असं पण विचारू शकतं, प्रशासकीय संबंध भाग 11 डॅश डॅश मध्ये तरतूद केलेली, मग 256 ते 263, 245 ते 255, 268 ते 293, म्हणजे असा पण क्वेश्चन विचारला जातो। ह्या तिन्हीवर कसा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो।
कायदेविषयक संबंध खालीलपैकी कुठून कुठं दिलेले आहेत? तर 245 ते 255 10 कलम दिसते त्याच्यात. आणि वित्तीय संबंध भाग 12 भाग चेंज झाला बघा. प्रशासकीय म्हणजेच प्रशासकीय आणि कायदेविषयक यांचा भाग एकच आहे, भाग 11. आणि वित्तीय संबंध भाग 12 कलम 268 ते 293 मध्ये हे दिलेले. आता 293 सुद्धा 292 293 व्हेरी IMP कलम आहेत, व्हेरी IMP कलम आहेत. 292 आणि 293 हे व्हेरी IMP कलम आहेत. कारण की कर्जासंबंधी कर्जासंबंधी बोलतात. म्हणजे राज्यांनी कधी कर्ज घ्यायचं, केंद्राने कधी कर्ज घ्यायचं, म्हणजे कर्जाचे कलम सगळ्यात शेवटी वित्तीय मधले 292 293. त्याच्यामुळे व्हेरी IMP कलम आहेत ते. आता ज्या वेळेस आपण काय करणार आहे, यांचा जे अभ्यास करतो आपण, केंद्र राज्य संबंधाच्या जर बाजू बघितल्या तर केंद्र राज्य संबंधाच्या बाजू 4 आहेत बघा. केंद्र राज्य संबंधाचा जर अभ्यास ज्यावेळेस करतो तर त्या 3 गोष्टीचा अभ्यास करतो. बाजू विचारल्यात, संबंधाच्या बाजू किती तर 4. आणि केंद्र राज्य संबंधाचा जर अभ्यास करायचे असले तर किती गोष्टीवर करतो? 3. एक कायदेविषयक, प्रशासकीय आणि एक वित्तीय. या तीन गोष्टीवर केंद्र राज्य संबंध ठरलेले आहेत. आलं लक्षात? मग आता हे जे आपण बघतो केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाचे ज्या 4 बाजू आहेत, तर हे सगळ्यात महत्वाचं ही कायदेविषयक जी बाजू आहे, ही पहिली कायदेविषयक संबंध बघणार आहेत आपण. मग ही जी कायदेविषयक संबंधाची बाजू आहे ही कशावर डिवायडेशन केलेली? तर भूप्रदेश आणि विषय. म्हणजे बाबा संसदेचा कायदा, राज्य विधिमंडळ पण काय कायदा करतं, आपलं संसद पण कायदा करतं. दुसरी गोष्ट कोण कुठं कायदा करेल, आपण त्याच्यासाठी विषयाची विभागणी केलेली. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. आपल्याला माहिती आहे केंद्र सूचीमध्ये केंद्र कायदा करतं त्या 100 विषयावर. राज्य सूचीमध्ये राज्याचे जे 61 विषय त्याच्यावर कायदा कोण करतं? राज्य करतं. आणि समवर्त सूचीवर कायदा करण्याचा अधिकार दोघाला. मग हे कायदेविषयक अधिकाराची बाजू ज्यावेळेस अभ्यासतो, हे कायदेविषयक बाजू अभ्यासताना हे कशाच्या आधारावर ही विभागणी केलेली कायदेविषयकची किंवा कायदेविषयक संबंधाची? तर भूप्रदेश आणि विषय. समजलं? भूप्रदेश आयोग डायरेक्ट विचारू शकता मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. कायदेविषयक संबंधाची जी विभागणी केलेली आहे ती कशाच्या आधारावर केलेली आपण? तर कशाच्या आधारावर केलेली? तर भूप्रदेश आणि विषय या गोष्टीच्या आधारावर आपण काय केलेलं आहे, त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. ओके. आता मग केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाच्या 4 बाजू अभ्यासायच्यात आपल्याला. पहिली, केंद्र व राज्य यांच्या कायद्याचा प्रादेशिक विस्तार. आपल्याला माहिती आहे संसद पण कायदा करते, राज्य विधिमंडळ पण कायदा करतं. मग यांचा विस्तार मी तुम्हाला सांगितलं ना, भूप्रदेश आणि विषय याच्या आधारावर आपण विभागणी केलेली. तर पहिलाच पर्याय काय सांगितलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस केंद्र आणि राज्य कायदेविषयक संबंधाची 4 बाजू बघतो, त्याच्यातली पहिली बाजू काय बघायची? केंद्र व राज्याच्या कायद्यांचा प्रादेशिक विस्तार. म्हणजे कायद्यांचा प्रादेशिक विस्तार म्हणजे जर राज्य विधिमंडळाने कायदा केला तर आपल्याला माहितीये फक्त राज्यापुरताच असतो तो लागू, राज्याच्या बाहेर लागू करता येत नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाने जर कायदा केला तर तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठीच लागू असणार आहे, ना की तमिळनाडू, ना की आंध्र प्रदेश, ना की छत्तीसगड, ना की पश्चिम बंगाल, ना की UP. दुसऱ्या राज्यात हा कायदा लागू करू शकतो का आपण? तर नाही लागू करू शकतो. मात्र केंद्राने म्हणजे संसदेने जर कायदा केला तर तो संपूर्ण देशामध्ये लागू असतो. याला म्हणतो केंद्र आणि राज्याच्या कायद्यांचा प्रादेशिक विस्तार. कशांचा? कायद्याचा प्रादेशिक विस्तार. दुसरं, कायदेविषयक विषयांची विभागणी. मी तुम्हाला आता सांगितलेले आपण 3 सूच्या केलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. ह्या 3 सूच्या आणलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे केंद्र सूचीत फक्त केंद्रच कायदा करतं, राज्य सूचीमध्ये फक्त राज्यच कायदा करतं आणि समवर्त सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार दोघालाही. त्याला पॉवर ऑफ डिव्हायडेशन म्हणतो. राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार, ही तिसरी बाजू. म्हणजे आपण बघतो राज्य सूचीत तर आपण आता सांगितलंय राज्य सूचीतील म्हणजे राज्याच्या विषयावर. सूची म्हणजे काय रे मित्रांनो? हे जे 97 विषय बघतो हे 97 पॉइंटवर 97 विषयावर फक्त आणि फक्त किंवा 100 विषय जे केंद्र सूचीत बघतो त्याच्यावर फक्त केंद्र कायदा करू शकतं. त्या विषयामध्ये म्हणजे बाबा आंतरराष्ट्रीय संबंध, काही परराष्ट्र विषयक संबंध असतील तर आता हा केंद्र सूचीतला विषय. मग याच्यावर राज्य कायदा करणार का? नाही. आता कायदा आणि सुव्यवस्था हा विषय कोणाकडे? राज्याकडे. मग इथं केंद्र कायदा करू शकतं का? तर नाही करू शकत.
पण हे काय म्हणतंय तिसरा पॉइंट, राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. यस, राज्य विषयावर संसद कायदा करू शकते, पण 5 अशा असामान्य परिस्थिती, इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो हा, की राज्याच्या विषयावर संसद कायदा करू शकते का? तर यस, कधी करू शकते, तर फक्त 5 अशा असामान्य परिस्थिती आहेत, त्या 5 असामान्य परिस्थितीमध्येच संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते, इतर वेळेस ती कायदा करू शकत नाही. हे तिसरा पॉइंट झाला राज्य सूचीवर कायदा. पहिलं बघितलं केंद्र आणि राज्याच्या कायद्याचा प्रादेशिक विस्तार. दुसरं कायदेविषयक विषयांची विभागणी म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची. तिसरं राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. यस, 5 असामान्य परिस्थिती आहे त्यावेळेसच करू शकते, इतर वेळेस नाही. आणि राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण. बाबा राज्याच्या कायद्यावर केंद्र केव्हा नियंत्रण ठेवतो, त्या पण ते 3 गोष्टी येतं, त्या 3 गोष्टीच्या माध्यमातून काय करतं, राज्याच्या कायद्यावर काय करतं, केंद्र नियंत्रण ठेवतो. म्हणून आपण केंद्र आणि राज्य कायदेविषयक संबंधाच्या किती बाजू? 4. पहिली, केंद्र आणि राज्य यांचा कायद्याचा भूप्रादेशिक विस्तार सांगितलं. दुसरं, विषयांची विभागणी केलेली केंद्र आणि राज्यामध्ये, आपल्याला माहिती आहे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. तिसरी गोष्ट बघणार आहेत आपण की बाबा संसद राज्य सूचीतील विषयावर केव्हा कायदा करू शकते. आणि चौथी गोष्ट बघितलेली आपण राज्याच्या कायद्यावर केंद्राचं केव्हा नियंत्रण असतं, अशी चौथी गोष्ट बघितलेली आपण. मग बघू आता एक 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 एक. आता पहिली बघायची तर ह्या 4 बाजू म्हणजे कायदेविषयक जे कायदेविषयक संबंध आहेत त्याच्यात किती बाजू अभ्यासणार आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण किती बाबी बघणार आहेत, तर 4. तर त्याच्यातली पहिली बाजू बघायची केंद्र आणि राज्याचा कायद्याचा प्रादेशिक विस्तार. भारतीय राज्यघटनेचं कलम 245. आपण कायद्याचा आपण बघितले कायदेविषयक संबंध किती मध्ये दिलेले, 245 ते 255 याच्यामध्ये काय दिलेले आहेत, कायदेविषयक संबंध दिलेले आहेत. तर त्याच्यातलं पहिलंच कलम काय सांगतंय 245 की केंद्र आणि राज्यांच्या कायद्याचा प्रादेशिक विस्तार. म्हणजे जर संसदेने कायदा केला तर तो कुठं लागू असेल, तर संसदेने जर कायदा केला तर संपूर्ण देशात लागू असतो. तर दुसरी गोष्ट, संसदेचा कायदा जो असतो देशाबाहेर पण लागू असतो. यस, देशात आणि देशाबाहेर संसदेचा दोन्हीकडेही कायदा लागू शकतो. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही आयपीसी वाचताना त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की बाबा आयपीसीचं कलम 3 असेल, आयपीसीचं कलम 4 असेल, आयपीसीचं कलम 2 असेल. हे सांगतंय ज्यावेळेस बाबा एखादा नागरिक आहे त्यांनी जर भारताच्या बाहेर भारताची जर संपत्ती असेल आणि त्याच्या संबंधी जर काही जर कुणी एखाद्याने गुन्हा केला असेल तर आपला आयपीसी तिथं पण लागू होतो. म्हणून संसदेने केलेला कायदा देशात तर संपूर्ण देशात लागूच असतो, पण देशाच्या बाहेर पण लागू असतो. मात्र राज्यानं जो कायदा केलेला असतो तो फक्त आणि फक्त राज्यामध्ये लागू असतो. फक्त आणि फक्त राज्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्राने कायदा केला तर फक्त तो महाराष्ट्र. आता शक्ती विधेयक असेल, शक्ती कायदा होता तो, मुंबई पोलीस कुठं लागू आहे, फक्त महाराष्ट्रातच. लोकसेवा हक्क आयोग कुठं लागू आहे, फक्त महाराष्ट्रातच लागू. म्हणजे असे काही कायदे आहेत की ते फक्त महाराष्ट्रामध्येच लागू होणार, कारण की ते स्वतः आपल्या राज्य विधिमंडळाने केलेला कायदा असतो, तो दुसऱ्या राज्यामध्ये अतिक्रमण करू शकत नाही. म्हणून राज्यानं केलेला कायदा फक्त राज्यापुरताच असतो. मात्र संसदेने केलेला कायदा हा देशात तर संपूर्ण लागूच असतो, पण देशाबाहेर पण लागू होऊ शकतो का, तर यस, देशाबाहेर पण. देशात जर आपली देशाच्या बाहेर जर आपली सरकारची किंवा आपली जर कुठं मालमत्ता असेल आणि तिथं जर गुन्हा घडत असेल तर 100% तिथं कायदा लागू होतो. बघू, संसद भारताच्या सर्व किंवा कोणत्याही भागासाठी जर एखादा कायदा केला तर संसदेला वाटते फक्त एखाद्या भागासाठी लागू करायचा. यस, एखाद्या भागावर. संसदेला वाटतंय संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे, संपूर्ण देशात. म्हणजे संसदेने कोणत्या पद्धतीने कायदा केलाय त्याच्यानुसार ती लागू करू शकते. तिला वाटलंय फक्त आता बाबा नॉर्थ ईस्ट साठी आपल्याला कायदा करायचा, यस, फक्त नॉर्थ ईस्ट साठी कायदा करू शकतो. संसदेला वाटले फक्त जम्मू काश्मीर पुरता लागू करायचा आहे, तितकाच करायचा, यस, महाराष्ट्रापुरता लागू करायचा, करू शकते. पण तोच कायदा तिला वाटतं संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे, तरी पण ती कायदा करू शकते. आलं लक्षात? चला, राज्य विधिमंडळ राज्याच्या सर्व किंवा कोणत्याही भागासाठी कायदे करण्याचा राज्य क्षेत्राबाहेर कायदा करू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं फक्त कायदे असेल फक्त महाराष्ट्रासाठीच ती कायदा करू शकते. महाराष्ट्राच्या बाहेर किंवा छत्तीसगडचं राज्य विधिमंडळ फक्त छत्तीसगडसाठीच कायदा करत, एमपीचं फक्त एमपी साठीच कायदा करत. मग त्याच्या एखाद्या भागाला लागू करायचा आहे का संपूर्ण एमपी मध्ये लागू करायचा आहे ते त्यांचं राज्य विधिमंडळ.
दुसरी पुन्हा संसद काय सांगते, हे पहिलं सांगितलं संसद भारताच्या सर्व किंवा कोणत्याही भागासाठी. दुसरं काय सांगतंय, संसद राज्य क्षेत्राबाहेर कायदा करू शकते व नागरिक व त्याच्या संपत्तीला परदेशात सुद्धा तो कायदा लागू असतो. मी तुम्हाला सांगितलं की बाबा आपली संपत्ती परदेशात असेल कुठं बी असेल तर तिथं सुद्धा आपले कायदे लागू होते. आयपीसी बघा भारताचा आहे, तर कलम 3 मध्ये आणि 4 मध्ये तेच सांगितलेलं आहे, जर भारताबाहेर जरी गुन्हा केला तरी तो कायदा काय लागू, पण तो आपल्या देशाचा नागरिक पाहिजे, आपल्या देशाचा नागरिक पाहिजे, त्यावेळेस तो काय होणार आहे, लागू होणार आहे. आलं लक्षात. म्हणून परदेशातील म्हणजे नागरिक व त्याच्या संपत्तीला परदेशात पण लागू असणार आहे. आता अपवाद काय सांगताय, मात्र अपवाद व्हेरी IMP अपवाद काय सांगते बघूया. आता आपल्याला माहितीये जे काही हे येतं राष्ट्रपतींना काही UTS साठी म्हणजे कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी सुशासन करण्याचा अधिकार आहे. सुशासन काय, सुशासन त्याला आपण म्हणतो सुशासन करणे, विनियमन करणे. आलं लक्षात. कलम 240 मग कोणते राज्य आहेत ते, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दमन दीव असेल, अंदमान निकोबार असेल, या 4, चंदीगड नाहीत तर दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, इकडे दादरा नगर हवेली, दमन दीव, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार हे 4 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यासाठी राष्ट्रपतीला सुशासन आणि विनियमन करण्याचा अधिकार आहे, हे पहिलं सांगते आर्टिकल 240 नुसार. आता मग जिथं राष्ट्रपतीला सुशासन आणि विनियमन करण्याचा अधिकार आहे ह्या 4 केंद्रशासित प्रदेशाच्या बद्दल, पदुच्चेरीसाठी करू शकते, पण पदुच्चेरीची विधानसभा जर बरखास्त झालेली असेल, निलंबित केलेले असेल, त्यावेळेस तिथं राष्ट्रपती सुशासन करू शकतो पदुच्चेरीच्या बाबतीत कलम 240 अंतर्गत. पण तिला पूर्वाट काय, तर तिथालची विधानसभा ही बरखास्त असली पाहिजे. मग अशा सुशासन करताना राष्ट्रपतीला संसदेच्या कायद्यावर, म्हणजे आता हे काय झालेले आहेत माहितीये का, संसदेच्या कायद्यावरच्या मर्यादा, संसदीय कायद्यावर मर्यादा, संसदीय कायद्यावर मर्यादा म्हणजे अपवाद म्हणजे काय, अपवाद म्हणजे काय तर संसदीय कायद्यावर ह्या मर्यादा आहेत. संसदीय कायद्यावर मर्यादा म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं आर्टिकल 240 नुसार राष्ट्रपतीला सुशासन आणि विनियमन करण्याचा अधिकार कुठं, दमन दीव, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, त्याच्यानंतर अंदमान निकोबार आणि पदुच्चेरीसाठी आहे, पण पदुच्चेरीची विधानसभा बरखास्त झाली तर मग इथं राष्ट्रपती ठरवणार संसदेचा कायदा लागू करायचा आहे का नाही. राष्ट्रपती हा लागू करू वाटला राष्ट्रपतीला लागू करू शकतो, त्याला वाटलं राष्ट्रपतीला हा कायदा रद्द करायचा आहे तो रद्द करू शकतो. म्हणजे कलम 240 नुसार फक्त तिथं राष्ट्रपतीला अधिकार आहे, तिथं संसदेला अधिकार नाहीत सुशासन करणे. याचा अर्थ काय, राष्ट्रपती सगळं तिथलचं प्रशासन पाहतो, इथं संसद कायदा करू शकत नाही. हा राष्ट्रपतीचा जो सुशासन आणि विनियमन करण्याचा अधिकार आहे त्याला संसदीय कायद्या एवढाच दर्जा असतो, हे ध्यानात ठेवा. जर कायदा लागू करत नाही आणि त्याच्या नुसत्या शब्दावर जर तिथं चलत आहे तर 100% त्याला संसदेच्या कायद्याचा दर्जा आणि प्रभाव असतो. लक्षात आलं, हे ध्यानात ठेवा. कलम 240 अंतर्गत राष्ट्रपती सुशासन आणि विनियमन करतो कुठं, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव, पदुच्चेरीसाठी करतो, पण पदुच्चेरीची विधानसभा बरखास्त होणे ही पूर्वाट आहे. दुसरी गोष्ट, इथं राष्ट्रपती ठरवतो की संसदेचा कायदा लागू करायचा आहे किंवा नाही, हे लिहून घ्या, मी काही गोष्टी सांगतोय. आणि राष्ट्रपतीचा जो सुशासन आणि विनियमन करण्याचा अधिकार आहे त्याला संसदेचा दर्जा आणि प्रभाव असतो. मग त्याला वाटलं हा संसदेचा कायदा लागू करायचा आहे ते लागू करू शकतो, त्याला वाटलंय हा संसदेचा कायद्यामध्ये बदल करून लागू करायचा आहे तरी करू शकतो, आणि त्याला वाटतंय हा लागूच करायचा नाही आता तरी त्याला अधिकार आहे, त्याला वाटलंय हा कायदाच लागू करायचा नाही तरी सुद्धा त्याला तेवढे राईट्स आहेत, तो कायदा लागू करू शकत नाही. पहिली अट. दुसरी, संसदीय कायदे लागू न होणे किंवा बदलासहित लागू होणे अशी घोषणा करणे. कुठं, हेच याला दुसरं स्टेटमेंट पूरक आहे. तुम्ही लागू करायचंय का नाही करायचंय किंवा पूर्णपणे रद्द करायचे किंवा बदल करून लागू करायचे ते राष्ट्रपती. तिसरा पॉइंट बघायचा आपल्याला,
अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र म्हणजे अनुसूचित 5 आणि अनुसूचित 6 याच्यामध्ये जर संसदेला कायदा लागू करायचा असेल तर तिथं राज्यपालाला अधिकार दिलेले, म्हणजे राज्यपाल ठरवतो की तिथं कायदा लागू करायचा आहे का नाही करायचा. कोण ठरवतो? राज्यपाल. हा राज्यपालाला अधिकार दिलेला. बघा अनुसूचित किंवा अनुसूचित क्षेत्रे, बघा अनुसूचित क्षेत्रे म्हणजे 5व्या अनुसूचीसाठी फक्त राज्यपालाला. अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये? अनुसूचित क्षेत्रामध्ये जर एखादा कायदा लागू करायचा असला कोणता? संसदेचा, तर राज्यपाल ठरवतो तो कायदा लागू करायचा आहे का नाही. मी वर सांगितलं जसं सुशासन करताना राष्ट्रपती करतो सेम तसं राज्यपालाला इथं अधिकार दिले. राज्यपालाला वाटलं हा कायदा लागू नाही करायचा, नाही लागू. राज्यपालाला वाटलं बदल करून लागू करायचा आहे, राज्यपाल करू शकतो. कोणाच्या बाबतीत? 5वी अनुसूची. 5वी अनुसूची तिलाच आपण काय म्हणतो? अनुसूचित क्षेत्रे. मग इथं राज्यपाल ठरवतो की संसदेचा कायदा लागू करायचा आहे का नाही. म्हणजे असं नाही म्हणायचं देशाची सर्वोच्च कायदा करणारी संसद आहे आणि ती भारतात कुठं बी, म्हणजे तिच्या सुद्धा कायद्यावर काय केलेले आहेत? कायदा लागू करण्यावर, त्या अंमलबजावणीवर काय केलेल्या आहेत? मर्यादा घातलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत? मर्यादा. आता तिसरा पॉइंट बघायचा आहे 6वी अनुसूची म्हणजे अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र. अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र याच्यात आपल्याला 4 स्टेट आहेत. आपल्याला माहिती आहे किती? 4 स्टेट आहेत. एक इथून निघायचं आसाम, त्याच्यानंतर मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. हे बघा 4 स्टेट एका खाली एकच आहेत. आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. सॉरी, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे एकाला एकच आहेत, असे खेटून आहेत. मग असं आपलं स्टेट जातं. हे बांगलादेशची साईट आहे बघा. हे बांगलादेशच्या साईडचे जे राज्य आहेत इथून आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्य इथं स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करतो आपण. ध्यानात ठेवा काय इथं स्वायत्त. तिसरा पॉइंट जे बघायचा आपल्याला, तिसरा पॉइंट हा दुसरा पॉइंट आहे आणि हा तिसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट म्हणजे 6वी अनुसूची, अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र याच्यामध्ये जे 4 राज्य आहेत. 6व्या अनुसूचीमध्ये किती? 4 राज्य आहेत. 4 राज्य कोणते? आसाम मी तुम्हाला सांगितलं बांगलादेशच्या साईडचे, इथं आसाम आहे, इथं लगेच मेघालय, इथं त्रिपुरा, मिझोराम आणि मग खाली इथं मणिपूर येतं. तर हे शेजारचे 4. मग ह्या 4 राज्यामध्ये स्वायत्त जिल्हे म्हणून आपण घोषित करतो. काय करायचंय? स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करायचंय. आसामच्या बद्दल राज्यपालाला स्वायत्त जिल्हे घोषित करण्याचा अधिकार आहे आणि मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 3 राज्यामध्ये स्वायत्त जिल्हे घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि तिथं कायदे लागू करायचे का नाही हे आसामच्या बद्दल राज्यपाल ठरवतो. मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरामच्या बद्दल राष्ट्रपती ठरवतो. स्वायत्त जिल्हे लक्षात येत आहे ना. 6वी अनुसूची स्वायत्त. बघा राज्यपालाला फक्त एकाच राज्यामध्ये स्वायत्त जिल्हे घोषित करण्याचा अधिकार आहे, ते म्हणजे आसाम. आणि स्वायत्त जिल्हे मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम याच्यामध्ये स्वायत्त जिल्हे कोण घोषित करू शकतो? राष्ट्रपती. कोण घोषित करू शकतो? राष्ट्रपती. हे विचारतात बरं का, हे ध्यानात ठेवा. आसामच्या बद्दल कोणाला अधिकार आहे? उलट सुलट करतात. तर फक्त 4 राज्यातलं एकाच राज्याला राज्यपाला अधिकार आहे, ते म्हणजे आसाम सगळ्यात वरचं. आणि मग राष्ट्रपतीचं थोडं मोठा अधिकार दिला, व्यापक दिला. मग त्याला 3 राज्य दिले. त्याला 3 राज्य, मग 3 राज्यामध्ये तू स्वायत्त जिल्हे घोषित कर म्हणलं. मग त्याच्या खालचे राहिलेले इथं मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे राहिलेले खालचे 3 इथं स्वायत्त जिल्हे म्हणून कोण घोषित करणार आहे? राष्ट्रपती. आणि तिथं संसदेचा कायदा लागू करायचा की नाही हे कोण ठरवणार आहे? राष्ट्रपती ठरवणार आहे. आलं लक्षात? इथं स्वायत्त जिल्हे लिहून घ्या. स्वायत्त जिल्हे म्हणून, स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्यपालाच्या. आसामच्या बद्दल स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. तर मेघालय, त्रिपुरा, मिझोराम इथं स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. आणि तिथं कायदा लागू करायचा की नाही मग मेघालय, त्रिपुरा, मिझोरामच्या बद्दल राष्ट्रपती ठरवणार आणि आसामच्या बद्दल राज्यपाल ठरवणार. ओके. ह्या संसदेच्या कायद्यावर असलेल्या 3 मर्यादा. किती? 3 मर्यादा आहेत. पहिली मर्यादा कलम 240, राष्ट्रपती जिथं सुशासन करतो म्हणजे अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव, पुदुच्चेरीच्या बद्दल पुदुच्चेरीची विधानसभा बरखास्त झाली तर तिथं सुशासन नियमन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे आणि त्याला संसदेच्या कायद्याचा दर्जा आणि प्रभाव आहे.
मग राष्ट्रपती ठरविल संसदेचा कायदा तिथं लागू करायचा की नाही, लागू करू शकतो पूर्णपणे, नाही लागू करू शकतो, बदल करू शकतो आणि पूर्णपणे तो रद्द पण करू शकतो. आणि एखादा कायदा सुद्धा तिथालचा तो रद्द करू शकतो जर संसदेने तसा केलेला असेल तर. ओके, चला पुढं. अनुसूची 5 त्याला अनुसूचित क्षेत्र म्हणतो. अनुसूचित क्षेत्रामध्ये राज्यपाल ठरवतो संसदेचा कायदा लागू करायचा आहे की नाही. चला पुढे. आता कायदेविषयक विषयाची विभागणी कलम 246 म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची ह्या ज्या विषयाची विभागणी म्हणतो ती कलम 246 मध्ये, त्याला पॉवर ऑफ डिवायडेशन म्हणतो. 7वी अनुसूची किती कलम मध्ये दिलेली, तर 7वी अनुसूची कलम 246 मध्ये दिलेली. आयोग विचारतं बरं का, ध्यानात ठेवा. शेष अधिकार किती मध्ये दिलेले आहेत आपल्याला, जे केंद्र सूचित येत नाहीत, जे राज्य सूचित येत नाहीत आणि जे समवर्त सूचित येत नाहीत त्याला आपण शेषाधिकार म्हणतो. काय म्हणतो, शेषाधिकार. जे केंद्र सूचित येत नाहीत, जे राज्य सूचित येत नाहीत, जे समवर्त सूचित येत नाहीत, या तिन्ही विषयामध्ये जे विषय येत नाहीत त्याला आपण शेषाधिकार म्हणतो. आणि शेषाधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 248 मध्ये आहेत. किती, कलम 248 मध्ये. सूच्या म्हणलं की 246, 248 म्हणलं की शेषाधिकार, 248 म्हणलं की शेषाधिकार. मला वाटतं 247 केंद्रशासित हे हायकोर्टाची तरतूद केलेली आहे काहीतरी. लक्षात, हायकोर्टासाठी म्हणजे केंद्रशासित प्रदेशांच्या हायकोर्टासाठी कायदा करणे, ही कायदा करण्याची प्रोसेस सांगितलेली 247 मध्ये. 248 जोड्या लावून विचारते आता, नेहमी सांगतो मी. आता जे संघ सूची आहे, संघ सूचीवर कायदा कोण करणार, संसद करणार. म्हणजे संघ सूची म्हणजे केंद्र सूची म्हणतो, त्याच्यात विषय किती येतं, मूळ. आता मूळ जर घटनेत किती होते 97, वाढून आपण 100 केले आणि पुन्हा आता 2 कमी झाले. आता सध्या 98 विषय केंद्र सूचीमध्ये आहे. पण मूळ विषयाचा क्रमांक जर विचारला, मूळ विषयाचा क्रमांक या शब्दाचा अर्थ असो मूळ घटनेत जेवढे विषय होते तेवढे, मग मूळ विषयाचा क्रमांक अजून पण 97च मानतो. किती, 97 जरी विषय वाढले तरी. राज्य विधिमंडळ, राज्य सूचित कायदा कोण करतं, राज्य विधिमंडळ. आता राज्य विधिमंडळात मूळ विषय किती होते, तर मूळ विषय 66 होते. मूळ विषयाचा क्रमांक किती, 66च तुम्ही सांगायचा. पण सध्या विषय किती येतं, 59. सध्या किती येतं, 59. त्याच्यानंतर समवर्त सूची, समवर्त सूचीत ऍक्च्युली मूळ विषय किती होते, 47. मूळ विषयाचा क्रमांक किती, 47. मग सध्या किती येतं, तर सध्या 52 आहे. किती, 52 आहे. बघूया आता. आणि संसद आणि राज्य विधिमंडळ समवर्त सूचीवर दोन्ही काम करतं. आपल्याला माहिती आहे समवर्त सूची आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली. आलं लक्षात, ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे आपण, व्यापार वाणिज्याचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर समवर्त सूची घेतलेलं आहे आपण आणि संयुक्त बैठक हे असं आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. आता संघ सूची, मूळ घटनेत विषय किती, तर 97. मूळ घटना विषय क्रमांक किती, 97. आता नंतर समाविष्ट केलेले कोणते मी तुम्हाला सांगितलं, नंतर किती झाले, 3 समाविष्ट केले म्हणजे 100 विषय झालते. किती, 100 विषय झालते. 3 समाविष्ट केले ते 2A, 92A, 92B हे नंतर समाविष्ट केले. पण 33, 92, 92C हे पुन्हा काय केले ते वगळण्यात आले. सध्याची संख्या जर विचारली तर सध्याची 98 संख्या आहे, 97 सॉरी. काही प्रमुख विषय म्हणजे आता बाबा याच्यावर आता बँकिंग असेल, संरक्षण असेल, परकीय कामकाज असेल, चलन असेल, अणुऊर्जा असेल, विमा, संचार, आंतरराज्य व्यापार वाणिज्य, इथं हे केंद्राचे विषय आहेत. आणि इथं फक्त आता बँकिंगसाठी कायदा करायचा असेल कोण करणार, फक्त संसद करणार. संरक्षणासाठी कायदा करायचा असेल कोण करणार, फक्त संसद करणार. परकीय कामकाजासाठी कायदा करायचा असेल कोण करणार, फक्त संसद. इथं राज्य विधिमंडळ काम करणार आहे का, तर नाही. इथं राज्य विधिमंडळ कायदा करू शकतं का, तर नाही. म्हणजे विषय म्हणजे काय की बाबा तुम्हाला हे विषय दिले, वाद होऊ नये बाबा. प्रत्यक्ष यांचं डिवायडेशन, हा तुला एवढं आपण नाही का गावाकडं, हे तुला याच्या अलीकडे तो यायचं नाही, याच्या अलीकडे तो यायचं नाही, सेम तसं आहे. तर ह्या 97 विषयामध्ये फक्त केंद्रानेच काम करायचं, तिथं कायदा फक्त केंद्रच करणार. त्या राहिलेल्या आपण बघितलंय 61 विषय होते, 66 होते, 66हून 61 आणि 61हून 58 हे 59 झाले राज्य सूचित. मग तिथं फक्त राज्यच कायदा करणार असं म्हणजे गोष्टी केलेल्या आहेत. बघू, मूळ घटनेत 66 विषय म्हणजे मूळ क्रमांक जर विचारला तर किती, 66वाच. राज्य सूचित मात्र बदल केलता. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला 5 विषय राज्य सूचीतून समवर्त सूचीत टाकण्यात आले. बघा ऍक्च्युली हे कशात होते, आधी राज्य सूचित होते आणि राज्य सूचीतून आपण काय केले, समवर्त सूचीत टाकले. कोणते आयोग डायरेक्ट विचारू शकते खालीलपैकी कोणते विषय असे आहेत
की जे पूर्वी राज्य सूचित होते पण नंतर समर्थ सूचित टाकले, मग ते पण माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कोणत्या घटना दुरुस्तीने हे टाकले, तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ला आपण काय केले, हे विषय टाकलेले. मग कोणतं, शिक्षण समर्थ सूचित टाकला, म्हणजे शिक्षणावर आता कायदा केंद्र पण करू शकतं, राज्य पण करू शकतं. वन हा पण टाकला. वजन आणि मापे आणि वजन मानके हे ध्यानात ठेवा. वजन मापे हा शब्द आला तर समर्थ सूचित, आणि वजन व मानके मानके हा जर शब्द आला तर केंद्र सूचित. विचारतेत काय ध्यानात ठेवा, वजन मानके केंद्र सूचित आणि वजन मापे समर्थ सूचित. वन्यजीव व पक्षाचे संरक्षण आपल्याला माहिती आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 48A मध्ये तरतूद केलेली आपण पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करणे. आलं लक्षात. वन्यजीव व पक्ष्यांचे संरक्षण करणे आणि 5 न्यायाचं प्रशासन. मग न्यायाचं प्रशासन सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टा व्यतिरिक्त सांगितलेलं आहे. हायकोर्टा व्यतिरिक्त इतर न्यायालयाची स्थापना आणि प्रशासन, म्हणजे प्रशासन म्हणजे तिथलचं कामकाज पाणी चालवणे. पण याच्यात कोणतं येत नाही, हायकोर्टा आणि सुप्रीम कोर्टाचं प्रशासन वगळता इतर न्यायालयाचं प्रशासन, स्थापना आणि प्रशासन हे समर्थ सूचित टाकलेलं आहे. ओके. मग असं बघितलं, 42वी घटना दुरुस्ती 1976 ला आपण 5 विषय हे राज्य सूचीतून समर्थ सूचित टाकले. पहिलं शिक्षण, दुसरं वन, तिसरं वजन मापे, चौथं वन्यजीव व पक्ष्यांचे संरक्षण आणि 5वं न्यायाचं प्रशासन. ओके. वजन मापे आणि वजन मानके फरक आहे. वजन मापे म्हणलं की समर्थ सूचित आणि वजन मानके म्हणलं की केंद्र सूचित. ओके. आता काय केलेलं आहे आपण, जे मी तुम्हाला सांगितलं 100 विषय केले केंद्र सूचीमध्ये, किती 100 विषय होते. आता 101वी घटना दुरुस्ती 2016 जीएसटी. कोणती, जीएसटी. जीएसटी मुळे काय झालं, 101व्या घटना दुरुस्तीने राज्य सूची आणि समर्थ सूचीमध्ये बदल झाला. बघा, राज्य सूची आणि केंद्र सूचित बदल झाला, समर्थ सूचित नाही. 101व्या घटना दुरुस्तीने म्हणजे ज्याने आपण जीएसटी आणलेली त्या घटना दुरुस्तीने कशावर परिणाम झाला, तर केंद्र सूची आणि राज्य सूची, समर्थ सूचीवर त्याचा परिणाम झालेला नाही. तर केंद्र सूचीतले पण 2 विषय कमी झाले आणि राज्य सूचीतले पण 2 विषय कमी झाले. आता केंद्र सूचीतले 2 विषय कमी झाले म्हणल्यावर किती राहिले, 98. सॉरी, सध्याची संख्या इथं 98 आहे, 98 राहिले. आता राज्य सूचीत मूळ विषय 66 होते, पण आता हे 5 गेले. 5 गेल्यावर खाली राहिले 61. आता 61 मधून अजून 2 गेले, खाली राहिले 59. म्हणजे सध्याची जी संख्या आहे, सध्याची संख्या ही 59 आहे राज्य सूचीत. जर असा क्वेश्चन विचारला तर बघा, सध्याची केंद्र सूचीतील संख्या 98, राज्य सूचीतील संख्या 59, मूळ 66 होती घटनेमध्ये. 42व्या घटना दुरुस्ती 1976 नी 5 विषय काढले, ते समर्थ सूचीत टाकले. 61 झाली सदस्य संख्या, हे विषयांची संख्या. पुन्हा 101वी घटना दुरुस्ती जीएसटीनी 2 विषय काढले आणि सध्याची संख्या झाली 59. किती झाली, 59. म्हणजे सध्या राज्य सूचीमध्ये किती विषय येतं, तर 59. मग 2 कोणते कमी झाले मित्रांनो, तर 2 बघा. आता जीएसटी म्हणल्यावर कराचे विषय कमी झालेले असतील, विषय संपला. 101वी घटना दुरुस्ती कशा संबंधी आहे, करा संबंधी. कर म्हणजे कोणता, जीएसटी. मग जीएसटी संबंधीची येणार. मग कर कमी झालेले असतील, स्थानिक क्षेत्रांच्या प्रवेशावरील कर आणि जाहिरातीवरील कर, हे 2 विषय वगळण्यात आलेले. बघा, स्थानिक क्षेत्रांच्या प्रवेशावरील कर आणि जाहिरातीवरील कर हे दोन्ही विषय केंद्र सूचीत आणि समर्थ राज्य सूचीतून काय झालेले, वगळण्यात आलेले आहे. काही प्रमुख विषय, आता सार्वजनिक व्यवस्था मी आता सांगितलं, पोलीस असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, मत्स्य व्यवसाय असेल, बाजारपेठ असेल, सिनेमागृह असेल, जुगार असेल, कायदा आणि सुव्यवस्था असेल, कृषी असेल, तुरुंग असेल, स्थानिक प्रशासन असेल, हे कोणते विषय आहेत रे, राज्य सूचीतील विषय. म्हणजे इथं कायदा कोण करणार आहे, फक्त राज्य करणार आहे. कोण करणार आहे, राज्य करणार आहे. ओके, चला पुढे. आता आपल्याला बघायची समर्थ सूची. समर्थ सूचीत मूळ विषय 47 होता, मूळ विषयाचा क्रमांक 47. पण 42वी घटना दुरुस्तीने काय केले, 5 विषय समाविष्ट केले. आता सध्याची संख्या किती आहे, 52 आहे.
मग कोणते? IPC असेल, CRPC असेल, लोकसंख्या. आता समोर सूची म्हणजे काय रे? मिक्स आहे सगळं. मिक्स म्हणजे काय? आता जिथं केंद्र पण कायदा करू शकतं आणि राज्य पण कायदा करू शकतं. आता राज्य केव्हा कायदा करतं? तुम्हाला मी सांगितलेलं नेहमी की ज्यावेळेस स्थानिक दृष्ट्या ज्यावेळेस महत्वाचा विषय असेल त्यावेळेस त्या विषयावर फक्त स्थानिक लेवलला त्याची गरज आहे सध्या. म्हणजे फक्त आता सध्या महाराष्ट्रापुरती गरज आहे त्याची, त्यावेळेस महाराष्ट्र कायदा करेल. पण ज्यावेळेस ओव्हरऑल देशासाठी तो महत्वाचा असणार, काय पूर्ण देशासाठी महत्वाचा असणार आहे, देशासाठी महत्वाचा आहे म्हणून, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा म्हणून त्या विषयावर कायदा कोण करणार आहे? संसद करणार. बघा मी काय सांगितलंय, समोर सूचित कायदा करण्याचा अधिकार दोघाला पण आहे, राज्य विधिमंडळ आणि संसद. संसद केव्हा कायदा करते? संपूर्ण देशाच्या दृष्टीने जर महत्वाचं असेल त्यावेळेस संसद कायदा करते. पण स्थानिक लेवलला फक्त महत्वाचं आहे, स्थानिक दृष्ट्या महत्वाचं आहे, प्रादेशिक दृष्ट्या महत्वाचं आहे, त्यावेळेस कायदा राज्य विधिमंडळ करतं. कोण करतं? राज्य विधिमंडळ. आता आपल्याला माहितीये ते पुढे गेल्यावर थोडं बघणार आहेत, संसदेचा कायदा कधी वरचढ असतो ते वगैरे बघणार आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं समोर सूचीतील विषय कोणते आहेत बाबा? IPC असेल, CRPC असेल, इव्हिडन्स, हे तिन्ही कायदे हे समोर सूचीत येतात. त्याच्यानंतर विवाह, घटस्फोट. आता दोघ जण असतात बघा, समोर सूचीत दोघं येतात ना, केंद्र, संसद आणि राज्य विधी. घटस्फोट नेहमी दोघाचाच होतो, नवरा बायकोचा. म्हणून इथं राज्य विधिमंडळ, जसं राज्य विधिमंडळ संसद कायदा करते ना, घटस्फोटात दोघं येतात, दोघं पण मग समोर सूचित. लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे पण समोर. वीज, कामगार कल्याण, आर्थिक व सामाजिक नियोजन, कुटुंब नियोजन, आर्थिक व सामाजिक नियोजन हे समोर सूचित. औषध मिक्स आहेत, वर्तमानपत्रातल्या बातम्या मिक्सच असतात, पुस्तक व प्रिंटिंग प्रेस, वजन आणि मापे. वजन मापे आणि वजन मानके हे मी फरक सांगितलेला आहे. चला पुढे. आता शेष अधिकार. शेष अधिकार म्हणजे काय? जे केंद्र सूचित येत नाहीत, जे राज्य सूचित येत नाहीत, जे समोर सूचित येत नाहीत, तिन्ही सूचित न येणारे विषय म्हणजे शेष अधिकार असतात. आणि शेष अधिकार आपल्या घटनेनं केंद्राकडे दिलेले आहेत, म्हणजे संसदेला दिलेले. शेष अधिकार कलम 248. किती? कलम 248 शेष अधिकार. अलग लक्षात. आता विषयांची विभागणीची व्यवस्था. आता शेष अधिकार जर 35च्या कायद्यामध्ये जर बघितलं तर ऍक्च्युली 1919च्या कायद्यापासून आपली विषयांची विभागणी. पण त्यावेळेस केंद्र हे दोनच सूची होत्या, एक केंद्र सूची आणि एक राज्य सूची. समोर सूची ही कन्सेप्ट कधी आली तर 35च्या कायद्यात आली. 35च्या कायद्यात सुद्धा समोर सूची होती, आलं लक्षात. आणि ते मात्र शेष अधिकार कोणाला दिलेले होते 35च्या कायद्यात? तर गव्हर्नर जनरलकडे. बघा 35च्या कायद्यात शेष अधिकार कोणाला दिलते? गव्हर्नर जनरलला दिलते. म्हणजे त्याच्यावर कायदा कोण करायचा? गव्हर्नर जनरल करायचा. ओके. आता शेष अधिकार USA, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये शेष अधिकार हे राज्याकडे. आपले कोणाकडे दिलेले आहेत? आपण केंद्राला. 35च्या कायद्यात कोणाकडे होते? गव्हर्नर जनरलकडे. घटनेत कोणाला दिले? आपण केंद्राला दिले. पण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशाने काय दिलेले? शेष अधिकार कोणाला दिलेले? तर राज्याकडे दिलेले. कोणाकडे? राज्याकडे. कॅनडा, बघा इथं लिहून घ्या, कॅनडा, बेल्जियम आणि भारत, बेबिका असं पण ध्यानात ठेवू शकता, भारत यांनी शेष अधिकार हे केंद्राला दिलेले. कोणाला? केंद्राला. आपण घेतलेलेच आहेत कोणाकडून? कॅनडाकडून. शेष अधिकार हे केंद्राकडे असतील. हे कोणाकडून घेतलेली आपण कन्सेप्ट? तर कॅनडा या देशाकडून घेतलेली. म्हणजे कॅनडा या देशामध्ये शेष अधिकार हे केंद्राकडे होते म्हणून आपण कॅनडाकडूनच आणलेली. पण अजून एक देश आहे तो म्हणजे बेल्जियम. बेल्जियम या देशाचे सुद्धा शेष अधिकार हे कोणाकडे येतं? केंद्राकडे. मात्र स्पेन असा देश आहे की त्याचे शेष अधिकार केंद्र आणि राज्य दोघांकडे पण आहे. बघा स्पेन असा देश आहे की त्याचे शेष अधिकार हे केंद्र आणि राज्य दोघांकडे पण आहे. ऑस्ट्रेलिया आणि USA यांचे शेष अधिकार राज्याकडे. कॅनडा, बेल्जियम आणि भारत यांचे शेष अधिकार जर बघितले तर ते केंद्राकडे. स्पेन या देशाचे जर शेष अधिकार बघितले तर केंद्र आणि राज्य दोघांकडे पण आहे. हे लिहून घ्या. चला पुढे. आता केंद्र व राज्यांच्या कायद्याची विसंगती बघू काय तर. आता जर विचारलं, जर कायदा करण्यानुसार प्रभावानुसार जर विचारलं तर केंद्र सूचीवरचा कायदा सगळ्यात महत्वाचे विषय केंद्र सूची, समोर सूची आणि राज्य सूचीमध्ये येतात. बघा कायद्यानुसार ऍक्च्युली विषयानुसार जर त्यांचा क्रमांक विचारला तर सगळ्यात जास्त विषय केंद्र सूचित येतं.
केंद्र सूचित आपल्याला माहिती आहे 98 विषय येतात. 2 नंबरला सगळ्यात जास्त विषय येतात राज्य सूची. राज्य सूची किती 59 विषय. आणि 3 नंबरला समवर्त सूची. आलं लक्षात. तर तिच्यात 52 विषय. विषयानुसार जर क्रम लावा विचारला, विषयानुसार चढता क्रम लावा, तर विषयानुसार चढता क्रम जर म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात हे केंद्र सूची, उतारता क्रम केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. आणि चढता म्हणलं की समवर्त सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची. हे झाली विषयाची. पण कायद्याचा वरचढ अधिकारानुसार जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा केंद्र सूचीतील कायदा येतो. त्याच्यानंतर समवर्त सूचीवर आपल्याला माहिती आहे. आता समवर्त सूचीत मी तुम्हाला सांगितलंय प्रादेशिक दृष्ट्या जर महत्वाचा असेल, प्रादेशिक दृष्ट्या महत्वाचा असेल, आधी राज्याने काय केलं म्हणजे शिक्षण हा विषय आपण वन असेल शिक्षण असेल. एक उदाहरण घेऊ. आता वन हा महाराष्ट्रापुरताच फक्त महत्वाचा विषय, फक्त महाराष्ट्रापुरता विषय महत्वाचा आहे. मग काय केलं, या विषयावर महाराष्ट्राने कायदा केला. तर सध्या वरचढ कायदा कोणाचा आहे, तर महाराष्ट्राचा कायदा. कोणाचा आहे, महाराष्ट्राचा. कायदा कधी होतो, त्या विधिमंडळाने पास केल्यावर. आणि ज्यावेळेस राष्ट्रपतीची किंवा राज्यपालाची सही होती त्यावेळेस त्याला आपण कायदा म्हणतो. आता सध्या कायदा वरचढ हा राज्य विधिमंडळाचा आहे तिथं. पण याच विषयावर वनावर, आता वन हा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय झाला. आता महाराष्ट्रापुरता नाही राहिला तो, आता राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय झाला. म्हणजे संपूर्ण देशासाठी हा महत्वाचा विषय. मग त्यावेळेस आता जर संसदेने कायदा केला म्हणजे विधेयक पारित केलं आणि राष्ट्रपतीने त्याच्यावर सही केली, तर आता कोणता कायदा वरचढ असणार आहे, तर आता संसदेचा कायदा वरचढ असणार आहे. संसदेचा कायदा समजलं केव्हा वरचढ असणार आहे, संसदेने आता सध्या महाराष्ट्राने फक्त वनावर कायदा केलाय तो महत्वाचा आहे. आता सध्या महाराष्ट्राचा कायदा वरचढ आहे. अजून संसदेने काहीच ऍक्शन घेतलेलं नाही. पण आता संसदेने विधेयक पास केले, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली. मात्र आता हा कायदा कोणाचा वरचढ झाला, संसदेचा कायदा वरचढ झाला. जोपर्यंत राष्ट्रपती सही करत नाही, संसदेने विधेयक पारित केलंय राष्ट्रपती सही करत नाही, तोपर्यंत राज्याचाच कायदा वरचढ असतो. आणि ज्यावेळेस संसदेने बिल पास केलंय, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, त्याचा ऍक्ट मध्ये रूपांतर झालंय, त्या दिवसापासून तो संसदेचा कायदा वरचढ असणार. म्हणून प्रभावीनुसार केंद्राचा सगळ्यात प्रभावी असतो, त्याच्यानंतर समवर्त सूचीवर केंद्राने कायदा केल्यावर आणि नंतर राज्याच्या कायद्यात. आलं लक्षात. अशी विसंगती आहे. आता पुढे बघा, तिसरी गोष्ट बघायची आपल्याला, राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. तिसऱ्या गोष्टीवर आलो आपण. आलं लक्षात. राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आता राज्य विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 5 असामान्य परिस्थिती आहेत की त्यावेळेस राज्य सूचीतील जे 59 विषय आहेत, राज्य सूचीतील 59 विषयावर ऍक्च्युली राज्यच कायदा करतं, तिथं संसदेला अधिकार नसतो. पण 5 अशा असामान्य परिस्थिती, त्या 5 असामान्य परिस्थितीमध्ये या 59 विषयावर कोण बोकंड येऊन बसतं, तर वरून संसद येऊन बसते आणि संसद कायदा करते. मग अशा कोणत्या 5 असामान्य परिस्थिती आहे. पहिली, इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला जातो, संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते का. तर तुम्ही कलमासकट जर सांगितलं तर तुमचा एवढा प्रभाव पडल, तुम्हाला मार्क भेटतात. 1 कलम 249, कलम 249, 2 कलम 250, कलम 250, 3 कलम 252, 4 कलम 253, आणि 5 कलम 356, कलम 356च्या वेळेस. अशा 5 असामान्य परिस्थितीमध्ये संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करते. आता एक त्याच्यातली स्टेप बाय स्टेप आणि व्हेरी IMP आयोगाचा क्वेश्चन असतो, याला जोड्या लावाल तरी विचारतं, काहीतरी आयोग करतं. हे कलम सुद्धा महत्वाचे आहेत. आता पहिली तरतूद बघायची 5 असामान्य परिस्थितीमध्ये. पहिली तरतूद आहे, ध्यानात ठेवा,
राज्यसभा फक्त शब्द वापरलाय, हा इथं राज्यसभा, संसद नाही हा. बघा कलम 249 राज्यसभेला अधिकार आहे. बघा लोकसभेला सुद्धा नाही. संसद या शब्दाचा अर्थ काय, जिथं राज्यसभा आणि लोकसभेचा समावेश होतो. आता इथं फक्त राज्यसभा शब्द वापरलाय, ध्यानात ठेवा. राज्यसभे, कारण की लोकसभा ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असती, तर राज्यसभा ही राज्याचं प्रतिनिधित्व करत असते. आता अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त राज्यसभेला. राज्यसूचीतील कलम 249 नुसार राज्यसूचीतील विषयावर राज्यसभेने जर राष्ट्रीय दृष्ट्या, हा एक शब्द पाहिजे, राष्ट्रीय दृष्ट्या, बघा राज्यसभेने ठराव करून कलम 249 नुसार जर राज्यसूचीतील विषय हे राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा वाटत असेल, बघा राज्यसभा ठराव पारित करून 249 नुसार जर राज्यसूचीतील विषय राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा वाटत असेल, तर दुसरी गोष्ट, हा ठराव 2/3 म्हणजे विशेष बहुमताने पारित केला पाहिजे. पहिली गोष्ट काय बघितली, हा इतर राज्यसभा शब्द पाहिजे कलम 249 साठी. राज्यसभेने केव्हा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय वाटत असेल कोणता, राज्यसूचीतील, तर त्याच्यासाठी 2/3 विशेष म्हणजे विशेष बहुमताने ठराव पारित करून ते काय करू शकते, त्या विषयावर केंद्राला कायदा करण्याचा अधिकार देऊ शकते. कोणाला, संसदेला, कारण की राज्याचं प्रतिनिधित्व ही राज्यसभा करत असते. आता मात्र इथं केंद्राला अधिकार किंवा इथं संसदेला अधिकार भेटतो, संसद किंवा केंद्राला अधिकार भेटतो कशावर, याच्यावर कायदा. पण हा राज्यसूचीतील विषय कसा पाहिजे, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा पाहिजे. ठराव विशेष बहुमताने, आयोग इथं एक चुकवतं, मी तुम्हाला सांगितलं, विशेष बहुमत 2, राज्यसभा 3, आणि तिसरी गोष्ट, असा ठराव एका वेळी एका वर्षासाठी लागू केला जातो. तो असा किती वेळा तुम्ही वाढवू शकता. जसं आपण राष्ट्रीय आणीबाणी दर 6 महिन्यांनी वाढतो, तसा जर राज्यसूचीतील विषयावर जर राज्यसभेने तसा ठराव पारित केला आणि सांगितलं तुम्ही राज्यसूचीतील विषयावर कायदा करा, तर करू शकते, पण एका वर्षासाठी. म्हणजे आता दर एका वर्षाने असा किती वेळा वाढू शकतो, पण प्रत्येक वेळी हा 2/3 बहुमतानेच त्यांना पारित करावं लागेल. विशेष बहुमताने किती वेळा, 5 वर्षासाठी वाढू, 10 वर्षासाठी, प्रत्येक वर्षांनी वाढवला. म्हणजे 2024 ला, 2023 ते 2024 ला पुन्हा 2/3 बहुमताने ठराव पारित करायचा. पुन्हा 24 ते 25, पुन्हा 25 ला हा करार संपणार, पुन्हा 25 ला 2/3 बहुमताने हा ठराव पारित करायचा, पुन्हा 25 ते 26, म्हणजे 26 ला पुन्हा 2/3 बहुमताने ठराव पारित करायचा. म्हणजे असा 2/3 बहुमत दर वर्षाला तुम्ही काय करू शकता, तो ठराव करून वाढवू शकता. म्हणजे इथं 3 गोष्टी येतात. दुसरी गोष्ट, अशा कायद्याचा अंमल संपल्यानंतर 6 महिन्यानंतर तो कायद्याचा अंमल संपुष्टात येईल. म्हणजे बघा, असा कायद्याचा ठरावाचा अंमल संपल्यानंतर, म्हणजे आता काय केलंय, हा 1 वर्षाचा 2024चा 23 ते 24 ह्या कालावधीसाठी हा करार होता ह्या विषयावर कायदा करण्याचा. मग 24 ला हा करार संपलाय, त्यांनी वाढवलाच नाही, तर ह्या कायद्याचा अंमल पुढे 6 महिन्यापर्यंत तसाच चालू राहतो आणि 6 महिन्याच्या नंतर आपोआप संपुष्टात येतो. 6 महिन्याच्या नंतर आपोआप. समजलं ना. म्हणजे संसदेने काय केलं, राज्य म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था याच्यासाठी बाबा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय वाटला कोणाला, राज्यसभेला, मग तो केंद्राला अधिकार दिला 2/3 बहुमताने ठराव. आणि मग 2023 ते 2024 साठी, कारण की दर वर्षाला 100% दर वर्षाला वाढवतं, कारण की निरंतर हा लागू राहत नाही, एका वर्षासाठीच फक्त तो लागू असतो. ही तर कालावधी पण लय महत्वाचा आहे. एका वर्षासाठी, आणीबाणी 6 महिन्यासाठी असते आणि राज्यसभेने ठराव केलेला विषय हा एका वर्षासाठी असतो. हित आयोग गंडवतो बघा, 6 महिने टाकतं. पण हा कालावधी जर हा करार संपुष्टात आला 2024 ला, राज्यसभेने वाढवलाच नाही, म्हणजे 100% 1 वर्ष झालं हा संपणार. पण हे जे एका वर्षाचा कायदा पारित केलेला होता ना, त्याचा दर्जा हा 6 महिन्यापर्यंत राहतो आणि 6 महिन्याच्या नंतर तो संपुष्टात येतो. ओके. दुसरी गोष्ट, राज्य विधिमंडळाचा स्वतःचा कायदा करण्याचा अधिकार इथं नष्ट होतो. त्याच विषयावर आता मी तुम्हाला सांगितलं, कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर राज्यसभेने ठराव पारित करून केंद्राला अधिकार दिला की हा राज्यसूचीतील विषय पण राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय आणि इथं तुम्ही कायदा करा. पण असं होत नाही की राज्य विधिमंडळ त्या विषयावर कायदा करू शकत नाही. यस, करू शकते, तिचा अधिकार नष्ट होत नाही. कलम 249 व्हेरी IMPA आयोगाचा आवडता क्वेश्चन आहे. इथं 2 गोष्टी आहेत, राज्यसभाचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय पाहिजे
म्हणजे राज्यसूचीतील विषय, पण तो देशाच्या लेवलला महत्वाचा गेलाय आता. म्हणून तिसरी गोष्ट, एका 2/3 बहुमत म्हणजे विशेष बहुमताने ठराव पारित केला पाहिजे. एका वेळी एका वर्षासाठी हा वाढवता येतो, प्रत्येक वेळी विशेष बहुमतानेच वाढायचा तो. तिसरी गोष्ट, याचा अंमल, मग हा कायदा करार 1 वर्षानंतर संपल्यानंतर त्या कायद्याचा अंमल पुढे 6 महिने चालू होतो, 6 महिन्यानंतर आपोआप संपुष्टात येतो. आणि तिसरी गोष्ट, विधिमंडळ स्वतः कायदा करू शकतं का, तर यस, त्याचा तो सुद्धा त्या विषयावर कायदा करू शकतो, त्याचा अधिकार नष्ट होत नाही. चला पुढे, राष्ट्रीय आणीबाणी कलम 250. आता राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय, तर कलम 252 युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव या कारणावरून ज्यावेळेस आपण आणीबाणी लावतो, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 3 कारणावरून लावतो. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव या 3 कारणावरून ज्यावेळेस आपण आणीबाणी लावतो, त्यावेळेस आणीबाणी लावल्याच्या नंतर आपलं काय होतं, राज्य पूर्ण एकात्मिक परिवर्तन होऊन जातं. आणि त्यावेळेस राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा म्हणजे 59 विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, तर संसदेला प्राप्त होतो. कोणाला, संसदेला प्राप्त होतो. अलग लक्षात. मात्र इथं सुद्धा राज्य विधिमंडळ कायदा करण्याचा अधिकार नष्ट होतो का, तर इथं पण नष्ट होतो. इथं पण राज्य विधिमंडळ काय करू शकतो, स्वतः कायदा करू शकतं. ओके, हे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 लागू केलं की ह्या 59 विषयावर कायदा करण्याचा अधिकार म्हणजे राज्यसूचीतील कोणाला अधिकार भेटतो, तर संसदेला अधिकार भेटतो, आपोआप अधिकार भेटतो. कारण की आपोआप काय होतं, एकात्मक आपलं राज्य होऊन जाते. आपलं राज्य काय होतंय, एकात्मक होऊन जाते. आणि त्यावेळेस राज्यसूचीतील विषयावर राज्य विधिमंडळ पण कायदा करू शकतं, संसद पण कायदा करू शकतं. ओके, चला. सेम तसंच पुन्हा आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर जे काय कायदे केलेले त्यांचा 6 महिन्यापर्यंत दर्जा राहतो आणि 6 महिन्याच्या नंतर आपोआप संपुष्टात येतो. तिसरं, राज्यामधील कराराद्वारे कलम 252. आता व्हेरी IMP हा पॉइंट आहे बघा, कलम 252 IMP पॉइंट आहे हा सुद्धा. जसा 249 मी IMP सांगितलेला होता, तसा हा पण IMP पॉइंट आहे. बघू काय, राज्यामधील कराराद्वारे. आता आयोग इथं काय गंडित मित्रांनो, इथं आयोग गंडितानच काय गंडित, राज्यामधील म्हणजे 59 विषयावर म्हणजे आता महाराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश हे काय म्हणतात की कृषी हा विषय, कृषी हा राज्यसूचीतील विषय, बरोबर आहे, समोर तो सूचीतला नाही, राज्यसूचीतला विषय. मग कृषी या विषयावर केंद्राने कायदा करावा, याच्यासाठी कुणी करार केला, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कायदा करून काय सांगितलं की आता इथं केंद्राला कायदा करण्याची गरज आहे, इथं संसदेला कायदा करण्याची गरज आहे, असा करार करून वर पाठवला. यस, पण ज्या राज्यांनी मित्रांनो करार केलेला आहे, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक, आता हा कृषी विषयावर केंद्राला अधिकार दिलेला आहे. मात्र आता हे राज्य इथं कायदा करू शकत नाही, यांचा कायदा करण्याचा अधिकार आता संपुष्टात येतोय. मात्र आपण 250 मध्ये बघितलं, 249 मध्ये बघितलं, त्या विषयावर त्या राज्य विधिमंडळ कायदा करू शकत होतं, त्यांचा अधिकार नष्ट होत नव्हता. मात्र कलम 252 मध्ये एकतर यांचा कायदा ज्या राज्यांनी त्या विषयावर कायदा करून म्हणजे करार करून संसदेकडे पाठवलेलं आहे की बाबा या विषयावर तुम्ही कायदा करा, या विषयावर तुम्ही कायदा करा, तसं ज्यावेळेस पाठवलेलं होतं त्यावेळेस फक्त त्या विषयावर संसदच कायदा करू शकते. कृषी हा विषय त्यांनी सांगितलं, कृषी विषयावर तुम्ही कायदा करा, संसदेला सांगितलं. एवढ्या 3 राज्यांनी काय केलं, ठराव पारित केला. आता इथं कृषी या विषयावर फक्त संसद कायदा करू शकते. हा राज्याचा जरी विषय फक्त तेवढ्याच राज्यापुरतं आहे बरं का. मात्र तुम्ही म्हणता की बाबा ज्या राज्यांनी हा ठराव पारित केलेला आहे का त्याच राज्य फक्त तिथं कायदा करू शकत नाहीत. आता म्हणजे तुम्ही म्हणता हा कृषी हा विषय राज्याचा आहे, मग छत्तीसगड याच्यावर कायदा करू शकत, छत्तीसगड त्याचा कायदा करू शकतं ते तिथालच्या कृषीवर. फक्त ज्या राज्याने करार करून पाठवलेलं आहे वर ते राज्य तिथं कायदा हे करू शकत नाही, त्या विषयावर कायदा करू शकत नाही. दुसरी गोष्ट, आयोग काय करतं, एक गंडवणारा गोष्ट आहे बघा इथं, एक किंवा अधिक राज्य काय करून करार करून ठराव पास करून एक किंवा अधिक राज्य ठराव पास करून राज्यसूचीतील विषयावर संसदेला कायदा करण्याचा अधिकार देऊ शकते.
मित्रांनो, करार या शब्दाचा अर्थ काय रे? कमीत कमी 2 राज्य पाहिजे. तिथं मी पहिला शब्द काय वापरला? एक किंवा अधिक राज्य. हिथं चुकलं. हिथं 2 आकड्यांनी सुरुवात झालेली पाहिजे. वाचताना आपल्याला बरोबर वाटतं, फक्त इथं अधिक राज्य हा शब्द लक्षात ठेवतो आपण. अधिकच्या किंवाच्या आधीचा आकडा लय महत्वाचा आहे. इथं 2 किंवा अधिक, 2 किंवा अधिक राज्य पाहिजेत. इथं 2चा आकडा पाहिजे, त्यावेळेसच बरोबर येतं. आयोग पाहिलंच गणित इथं. दुसरं गणित कुठं मी तुम्हाला सांगितलं की ज्या राज्यांनी फक्त ठराव पास केलेला आहे तेच राज्य त्या विषयावर कायदा करू शकत नाहीत. इतर राज्य कायदा करू शकतात का त्या विषयावर? यस, करू शकतात. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांनी संसदेला, या राज्यांनी ठराव पास केला आणि कृषी या विषयावर संसदेने कायदा करावा असं वर पाठवलं केंद्राला निवेदन. तर कृषी या विषयावर फक्त हे 3च राज्य आता कायदा करू शकत नाहीत. म्हणजे यांच्या विधिमंडळाचा कायदा करण्याचा अधिकार संपुष्टात येतो. मात्र दुसरे राज्य राहिलेले तर ते त्या विषयावर कायदा करू शकतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मात्र इथं वाचताना 2 किंवा अधिक राज्यच पाहिजे, 1 किंवा अधिक नाही. 1 हा शब्द येत नाही, कारण की करारामध्ये कमीत कमी 2 राज्य पाहिजे. म्हणून 2 किंवा अधिक, 2 पेक्षा किती असतील पण 2 पेक्षा कमी असणार नाही. 1 राज्य ठराव पास करू शकत नाही, 1 राज्य म्हणू शकत नाही. सांगतानाच काय सांगितलंय? राज्यामधील करार. म्हणजे महाराष्ट्र फक्त म्हणू शकत नाही की राज्य सूचीतील विषयावर बाबा केंद्राने कायदा करावा. तर महाराष्ट्र असा ठराव पास करू शकत नाही, एकटं महाराष्ट्र करू शकत नाही. महाराष्ट्राला एक जोडीदार पाहिजे कुणीतरी. महाराष्ट्राला जोडीदार कर्नाटक जरी असला तरी चालेल, पण एकटं महाराष्ट्र करू शकतंय का? महाराष्ट्र एकटं म्हणू शकत नाही की कृषी या विषयावर फक्त संसदेने कायदा केला पाहिजे. महाराष्ट्र एकटं म्हणू शकत नाही. तर तिथं 2च राज्य पाहिजेत. कमीत कमी 2 राज्य असेल तर मग तो ठराव पास होतो आणि तो मंजूर होतो. तरच संसद काय करू शकते? त्या विषयावर कायदा करू शकते. म्हणून संसदेच्या कायदेविषयक अधिकाराचा विस्तार म्हणतो आपण याला. जर आयोग विचारलं संसदेच्या कायदेविषयक अधिकाराचा विस्तार खालीलपैकी कोणतं कलम करतं, तर कलम 252 हे संसदेच्या कायदेविषयक अधिकाराचा विस्तार करतं. का करतं तुम्ही म्हणताना आता का करतं? कारण की इथं डायरेक्ट राज्याचा कायदा करण्याचा अधिकार संपुष्टात येतो. मित्रांनो, दुसरीकडे आपण बघितलं 249 असेल, 250 असेल, याच्यावर राज्य विधिमंडळ सुद्धा कायदा करू शकत होतं. राज्य विधिमंडळ सुद्धा कायदा करू शकत होतं, त्यांचा अधिकार संपुष्टात येत नव्हता. मात्र 252 मध्ये अधिकार संपुष्टात येतो. म्हणून तर म्हटलं जातं संसदेच्या कायदेविषयक अधिकाराचा कलम 252 काय करते? विस्तार करते. आलं लक्षात? चला पुढे. आता इतर कोणतेही राज्य ठराव पारित करून त्या कायद्याचा स्वीकार करू शकते. यस, ज्यांना ज्यांना सामील व्हायचे नंतर ते सुद्धा व्हायचे. म्हणजे पहिल्यांदा फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडून केला, आता वाटतंय छत्तीसगडला यावा, येऊ शकतं, विषय नाही. असा कायदा रद्द करण्यास, दुरुस्ती करण्याचा अधिकार केवळ संसदेला ठराव करणाऱ्या राज्यांना संबंधित विषयावर कायदे करण्याचा अधिकार नष्ट होतो. ज्यांनी ज्यांनी ठराव पास केलेला, आता या ठरावामध्ये कृषी या विषयावर कोणी ठराव पारित केला? महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड. मग फक्त यांचाच अधिकार या विषयावर कायदा करण्याचा संपुष्टात येतो. दुसरे राज्य कायदा करू शकतात. आता 252 अंतर्गत कायदे केलेले राज्य कोणते? ठराव पास करून कोणते कोणते कायदे केलेले आहेत बघा. पारितोषिक स्पर्धा कायदा 1955, हे जोड्या लावाल कायदे विचारते ना, किंवा सिंगल पण विचारू शकतात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे, आयोगाने लय वेळेस विचारलेला आहे. जलप्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 74चा आहे. शहर भूमी कमाल मर्यादा व नियमन कायदा 1976चा आहे. आणि मानवी अंगरोपण प्रत्यारोप, मानवी अंग मला वाटतं ते हे करणे, मानवी अंगरोपण कायदा 1994. आपण ट्रान्सपोर्ट करतो ना, अवयवदान करतो, म्हणजे तस्करी करतात ना मानवाची, त्याला आपण काय म्हणतो? एक शब्द आहे त्याला, 1994चा. हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो, ध्यानात ठेवा. आलं लक्षात? तर बघा याच्यात फरक किती आहे? 72 आणि 2, 74 आणि 276, 3 कायद्यात 2-2चा फरक आहे. वन्यजीव 72, जल वनात जायचं, पाणी घ्यायचं आणि शहरात जायचं. वन्यजीव म्हणलं की 72चा, जलप्रदूषण म्हणलं 74चा, शहर भूमी म्हणलं 76चा, आणि मानवी अंग प्रत्यारोपण कायदा, मानवी अंग प्रत्यारोपण आहे, मानवी अंग प्रत्यारोपण कायदा 1994चा. आलं लक्षात? आणि पारितोषिक स्पर्धा कायदा 1955चा. हे कायदे कलम 252 अंतर्गत केलेले कायदे, कलम 252 अंतर्गत. चला पुढे. आता आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीची तरतूद, कलम 253. आता आंतरराष्ट्रीय करार आहे हा राज्यात जरी लागू करायचा असला
तरी संसदच करते आणि साध्या बहुमताने हा करार लागू केला जातो. ध्यानात ठेवा, संसदेचं साधं बहुमत, संसदेचं साधं बहुमत. आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी तरतूद कलम 253. संसद आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. म्हणजे असा विषय राज्यसूचीतील की जो आंतरराष्ट्रीय कराराशी संबंधित आहे. बघा, असा विषय राज्यसूचीतील आहे जो आंतरराष्ट्रीय कराराशी संबंधित आहे. जर आंतरराष्ट्रीय कराराशी संबंधित असेल राज्यसूचीतील विषय, तर त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला असतो आणि संसद तो कायदा साध्या बहुमताने पारित करते. संसद काय करते? साध्या बहुमताने. साधं बहुमत लय महत्वाचं आहे, इथं राज्याला विचारलं जात नाही. बघा, म्हणजे राज्यसूचीतील असा विषय जो आंतरराष्ट्रीय कराराशी रिलेटेड आहे. काय? आंतरराष्ट्रीय कराराशी रिलेटेड आहे हा राज्यसूचीतील विषय. त्यावेळेस कायदा करण्याचा अधिकार कोणाला भेटतो? तर संसदेला अधिकार भेटतो आणि संसद साध्या बहुमताने तो कायदा पारित करते. तिथं राज्याची विचारायची गरज नाही. कलम 253 संयुक्त राष्ट्रे विशेष अधिकार, त्याच्या अंतर्गत बघा 253 अंतर्गत केलेले कायदे, संयुक्त राष्ट्र विशेष अधिकार व संरक्षण कायदा 1947 चा, जिनेव्हा कन्व्हेन्शन कायदा 1960 चा आहे आणि अँटी हायजॅकिंग ऍक्ट 1982 चा आहे. म्हणजे 47, 60 आणि 82. 47 ला संयुक्त राष्ट्र विशेष अधिकार संरक्षण कायदा, जिनेव्हा कन्व्हेन्शन कायदा 60 चा आहे आणि अँटी हायजॅकिंग ऍक्ट 1982 चा आहे. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी तरतूद असणार कलम 253. आता बघा, राष्ट्रपती राजवटी दरम्यान आपल्याला कलम 356 ज्यावेळेस लागू करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे पूर्णपणे आपल्या राज्यावर राज्यसूचीतील विषयावर अधिकार जो भेटतो राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान पण भेटतो आणि राष्ट्रपती राजवटी दरम्यान सुद्धा बघतो. कलम 250 बघितलेलं आहे बघा. कलम 250 ज्यावेळेस कलम 352 लागू करतो, कलम 352 लागू करतो. कलम 352 लागू करणे म्हणजे काय? राष्ट्रीय आणीबाणी लागू करतो. म्हणजे राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे 5 असामान्य परिस्थितीपैकी 2 आणीबाणीच्या परिस्थिती आहेत बघा. 5 असामान्य परिस्थितीत काय करते? संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करते. त्याच्यापैकी 2 अशा असामान्य परिस्थिती आहेत, त्या म्हणजे दोन्ही आणीबाणी. कलम 352 आणि कलम 356 हे 2 झाले. कलम 249 राज्यसभेचा ठराव, कलम 252 2 किंवा अधिक राज्यानं, 2 किंवा अधिक राज्य 2 शब्द वापरतोय. एक राज्य ठराव पास करू शकत नाही. 2 किंवा अधिक राज्यानं तसा ठराव पास करून राज्यसूचीतील विषयावर कायदे करणे 252. 253 आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्या विषयावर कायदा करणे. हे 5 असामान्य परिस्थितीपैकी 2 ह्या आणीबाणीच्या परिस्थिती आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला भेटतो. मग राष्ट्रीय आणीबाणी असेल किंवा राष्ट्रपती राजवट असेल, संपला विषय, काही विषय नाही. आणि आपल्याला माहिती आहे तो कायदा किती दिवसासाठी असतो? 6 महिन्यासाठी. पुढं जरी आपली 356 आपण जास्तीत जास्त 3 वर्षासाठी लावू शकतो. कलम 356 राष्ट्रीय ज्यावेळेस आणीबाणीमध्ये जाणार ना त्यावेळेस आपण एकदम क्लिअर करून घेणार. राष्ट्रपती बघा, कलम 252 राष्ट्रीय आणीबाणी ती एका वेळी 6 महिन्यांनी अशी किती वेळा दर वेळा वाढवतो विशेष बहुमताने संसदेच्या, किती वेळा वाढवू शकतो. जसं आपण बघितलं राज्यसूचीतील विषयावर कलम 259 नुसार 249 नुसार राज्यसभा काय करते? राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा विषय म्हणून घोषित करते आणि एका वर्षाने असं किती वेळा तो ठराव पारित करून संसदेला ती अधिकार देते. सेम तसं राष्ट्रीय आणीबाणी एका वेळी 6 महिन्यांनी किती वेळा आपण वाढवू शकतो. तसं राज्य आणीबाणी जास्तीत जास्त 3 वर्षासाठी आपल्याला लागू करता येते. पहिल्यांदी 1 वर्षासाठी आणि नंतर 2 वर्षासाठी. म्हणजे आणीबाणी लावली तर पहिल्यांदी 1 वर्षासाठी लावतो, जर लावली तर. त्याच्या आधी रद्द करू शकतो का? रद्द करू शकतो. त्याच्यानंतर जास्तीत जास्त 2 वर्षासाठी आपल्याला वाढवता येते. म्हणजे एकूण राज्य आणीबाणीचा कालावधी जर बघितला तर 3 वर्षाचा कालावधी असतो. 3 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला लावता येत नाही. त्याच्यात बी हे 2 वर्ष पुढे ढकलण्यासाठी त्याला 2 कारण दिलेले आहेत. ते कारण तुम्हाला काय ते आपण तिथे गेल्याच्या नंतर बघूया. संसद राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतरही त्या राज्यासाठी कायदा लागू करू शकते.
राज्य विधिमंडळ नंतर तो रद्दबादल करू शकते. यस, आणीबाणी संपुष्टात आली मग पुन्हा त्या राज्य विधिमंडळाला अधिकार भेटते. राज्य विधिमंडळाला वाटतं की आता हा कायदा रद्द करायचा आहे, ती रद्द करू शकते. किंवा मग त्या कायद्याचा जरी राष्ट्रपती राजवट 356 संपुष्टात आली तरी तिथून पुढे त्या कायद्याचा अंमल सहा महिन्यासाठी काय राहतो, चालू राहतो. बघूया आता पुढे. आता राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण हे महत्वाचं आहे. आता पाचवी परिस्थिती आपल्याला पाचवी गोष्ट बघायची, ते बघितले आता पाठीमागच्या 4 गोष्टी की राज्य सूचीतील विषयावर 5 असामान्य परिस्थिती कोणत्या आहेत त्या बघितल्या की राज्य सूचीतील विषयावर केंद्र किंवा संसद काय करते, कायदा करते. आता केंद्र राज्य संबंधाचे जे 4 बाजू होत्या त्याच्यातली सगळ्यात शेवटची बाजू राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण. राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण. पहिलं, राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारावर तर राखून ठेवतो. कोणासाठी? राष्ट्रपतीसाठी. आणि राष्ट्रपतीला त्याबाबत पूर्ण नकार अधिकार बंधनकारक आहे. म्हणजे राष्ट्रपतीला असं आहे का की बाबा पूर्ण नकार अधिकार आहे, पण काही असे विधेयक बघा राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचार तर राखून ठेवू शकतो, राष्ट्रपतींना त्याबाबत पूर्ण नकार अधिकार प्राप्त आहे. म्हणजे असे काही विधेयक आहेत की ते राष्ट्रपतीसाठी आता इथून पुढे हे बंधनकारक विधेयक आहेत की ते राष्ट्रपतीसाठी राखूनच ठेवावं लागते. आता कोणते? संपत्ती कलम 31A अंतर्गत संपत्ती विषयक असेल किंवा घटनेत काही बदल घडून आणणार असेल, हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये काही बदल घडून आणणार असेल, असे काही विधेयक असतील की ते राष्ट्रपतीसाठी राखूनच ठेवावं लागतात. आलं लक्षात? ते राज्य कायद्यावर विधेयक राखून ठेवणे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जर संमती दिली तर त्याचं कायद्यात रूपांतर होतं, सही केली तर ऍक्ट होतं. मग ही मर्यादा झाली ना, नियंत्रण झालं, मग राष्ट्रपतीसाठी राखून ठेवावं लागतं. हे एक झालं. 2, राज्य सूचीतील काही विषयाशी संबंधित विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच विधिमंडळात मांडता येतात. म्हणजे व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य. आता व्यापार वाणिज्याच्या स्वातंत्र्यासंबंधी बघा, पहिली गोष्ट काय सांगितली, राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही विधेयक, राज्य सूचीतील काही विषयासंबंधी विधेयक, आणि तिसरं वित्तीय आणि वाणी दरम्यानचे विधेयक. पहिली गोष्ट की राज्य नकार अधिकार. पहिली गोष्ट राज्य विधेयकाबद्दल राष्ट्रपतीला पूर्णपणे नकार अधिकार प्राप्त आहे. हे एक झालं, नकार अधिकार प्राप्त असणे. नकार अधिकार प्राप्त असणे हे एक नियंत्रण झालं. दुसरं नियंत्रण, काही असे विधेयक आहेत बघा, काही असे विधेयक हे आता काय झालं, हे विधिमंडळातून बघा, इथं एक डायग्राम काढू आपण. हे विधिमंडळाकडून राष्ट्रपतीकडे गेलेले विधेयक आहे. हे विधिमंडळाकडे आलं आणि नंतर विधिमंडळात पारित झालं, पारित होऊन कुठं गेलेलं आहे, राष्ट्रपतीकडे गेलेलं. मग राष्ट्रपतीला इथं नकार अधिकार प्राप्त झाला. दुसरं गोष्ट, आता काही विधेयक असे की विधिमंडळात येण्यापूर्वीच राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. ते म्हणजे व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य. बघा, व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य. आणि तिसरं वित्तीय आणि म्हणजे बघा, आपण ही कन्सेप्ट लय महत्वाची आहे बरं का. वित्तीय आणि वाणी दरम्यान आपल्याला माहिती आहे राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार राज्यातील धनविधेयक आणि वित्तीय विधेयक ज्यावेळेस कलम 360 लावतो त्यावेळेस राज्यातील जे धनविधेयक आणि वित्तीय विधेयक असतात ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडले जातात. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडले जातात. हे 2 विधेयक, एक आणीबाणी दरम्यानचे आणि हे काही असे व्यापार आणि वाणिज्याच्या स्वातंत्र्यासंबंधी 2 विधेयक पूर्वसंमतीने मांडायचं. आणि दुसरी गोष्ट, विधिमंडळाने पारित केल्यानंतर काही असे विधेयक आहेत की ते राष्ट्रपतीसाठी राज्यपाल राखून ठेवतो आणि तो राज्यपालाला बंधनकारक असतं राखून ठेवणं. आणि त्याच्याबद्दल राष्ट्रपतीला पूर्णपणे नकार अधिकार लागू असणे. म्हणजेच राज्य कायद्यावर केंद्राचं नियंत्रण असणे. आलं लक्षात? राज्य कायद्यावर केंद्राचं नियंत्रण 3 गोष्टी बघितल्या. राज्य विधेयकाबद्दल पूर्णपणे नकार अधिकार असणं ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्य सूचीतील काही असे विधेयक असतात की ते मांडण्यासाठीच राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. आणि तिसरं, वित्तीय आणि वाणी दरम्यानचे धनविधेयक आणि वित्तीय विधेयक हे राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेणे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे कायदेविषयक अधिकाराची आपण पहिली बाजू बघितली. आपण केंद्र राज्य संबंधातील पहिली बाजू बघितली. 3 बाजू बघणार आहेत, एक कायदेविषयक, दुसरी प्रशासकीय आणि तिसरी वित्तीय. त्याच्यापैकी आज आपण फक्त एवढा व्हिडिओ कायदेविषयक विभागणीचा बघितलेला आहे.
आलं लक्षात. राहिलेला आता प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ करणार आहे, एक प्रशासकीयचा असणार, एक वित्तीयचा असणार. थांबूया इथं आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.